नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवहारी अपूर्णांक हा विषय घेतो आहे आणि अगदी बेसिक पासून हा विषय घेतो आहे. या टॉपिक मध्ये म्हणजे काही पॉइंट्स आहे, सुरुवातीला आपण ते शिकू आणि त्याच्या बेसवरच आपले जे गणित असतील ते मोठे मोठे गणित असतील. याच्यामध्ये पहिला पॉइंट असा आहे की शून्य भागिले कोणतीही संख्या शून्य असेल. म्हणजे शून्य भागिले कोणतीही संख्या घ्या, तुम्ही इथे 5 घेतले, 100 घेतले या 25 घेतले, तुम्ही कोणतीही संख्या घ्या, त्याचं उत्तर किती येईल? शून्य येईल. ठीक आहे. सेम असाच एक पॉइंट कन्फ्युजन करणार आहे की कोणतीही संख्या भागिले शून्य असेल तर त्याचं उत्तर काय? बघा, शून्य वर आला तर काय येईल? त्याचं उत्तर शून्य येईल, बरोबर. पण शून्य खाली आला, कोणतीही संख्या भागिले शून्य आला तर त्याचं उत्तर काढता येणार नाही. त्याचं उत्तर काय येईल? अनंत. अनंत म्हणजे हा आडवा 8 असतो. ओके, आपल्याला टॅटूशी काही अर्थ नाही. आणि खूप मुलांचा टॅटूवर प्रश्न असतो की पोलीस भरतीमध्ये टॅटू चालतात काय? तर बघा, असे खूपशे जजमेंट आलेले आहे आणि पेपरमध्ये सुद्धा आलेला आहे की टॅटू जर का असेल तर त्याची योग्यता टाळता येत नाही. तर त्याला पैकीच्या पैकी मार्क आहे, तो पोलीस भरतीमध्ये नाही लागत आहे. ठीक आहे, तर हे त्याची योग्यतावर प्रश्न येतो. तर मला तरी वाटते की मला काय जजमेंटच आलेलं आहे की तो पोलीस भरती देऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की पूर्ण इथून इथपर्यंत टॅटू काढून घ्या आणि जा. ठीक आहे. याचा अर्थ हे नाही की पूर्ण मानेपासून तर पूर्ण पायापर्यंत टॅटू काढून चालले जा किंवा हात भरवून चालले जा, असं नको करा. शक्यतो होईल तुम्ही लागून जा पहिलं आणि त्याच्यानंतरच मग टॅटू वगैरेचा विचार करा. ठीक आहे. पोलीस बनल्याच्या नंतर कोणी विचारत नाही तुम्हाला टॅटू काढलं की काय, पण त्याच्यातही काही रिस्ट्रिक्शन आहे, एकदम पूर्ण हात भरून नाही काढतायत. ठीक आहे, तर हे समजलं. ठीक आहे, समोरचा पॉइंट बघू आपण. कोणत्याही व्यवहारी अपूर्णांकात मायनस म्हणजेच काय, ऋण चिन्ह हे अंशाचे, अंश कोणता असतो? वरचा अंश. ठीक आहे, आणि हा कोणता असतो? छेद. तर याच्यामध्ये म्हटलं आहे हे जे ऋण चिन्ह आहे, मायनसचं जे चिन्ह आहे, हे कधीच अंशाचं किंवा छेदाचं नसते, तर ते कशाचं असते? संपूर्ण अपूर्णांकाचं असते. म्हणजेच हा जो मायनसचं चिन्ह राहील तो नेहमी कुठे राहील? मधात. ठीक आहे. लिहायच्या वेळी तुम्हाला असं दिसेल, परंतु हे काय आहे? दोघांचं चिन्ह. ठीक आहे, हा अगर खाली दिलेला आहे तरी हा दोघांचं चिन्ह आहे, अंश आणि छेद दोघांचं चिन्ह. ठीक आहे. दोन व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीने करावी. तिरप्या गुणाकाराची जे सुरुवात आहे ती नेहमी कुठून करायला? डाव्या बाजूने करावी. तर हे काय आहे? हे बघा, हे तुमचं तिरपा गुणाकार का बरं म्हटलेला आहे? हे बघा, अपूर्णांकाची बेरीज, इथे बेरीज येईल किंवा वजाबाकी, याला अपूर्णांक म्हणतात. का बरं म्हणतात? कारण की हे अपूर्ण आहे. पूर्ण उत्तर आहे का? नाही, हे उत्तर अपूर्ण आहे, म्हणून याला अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे, त्याची बेरीज किंवा वजाबाकी, हा एक अपूर्णांक, हा एक अपूर्णांक, बरोबर. किती म्हटलं? दोन व्यवहारी अपूर्णांक. आता याची पद्धत जी आहे ते कुठून करायची म्हणते? डाव्या बाजूने. ओके, ठीक आहे. आता डावी बाजू कोणती आहे? इकडची, इकडची आहे ना. 2 गुणिला 7. ठीक आहे, हे तुम्ही केलं. हा प्लस मधात असल्यामुळे हा प्लस इथे ठेवा. ठीक आहे, मग 3 गुणिला 5. इथेही तुम्ही केलं, हेही तुम्ही केलं, परंतु तुम्ही एक गोष्ट नाही केली, इथे डिवाइड बाय 5 गुणिला 7. ठीक आहे, ओके. काय केलं? डाव्यापासून सुरुवात करायची. तर बघा, हा माझा उजवा हात आहे, हा डावा हात, बरोबर. डाव्या हाताने सुरुवात केली म्हणजे इकडून हात सुरू, इकडच्या हाताने सुरुवात केली तर 2 आला पहिले. 2 गुणिला 7, मग इथे प्लस आहे म्हणून प्लस दिला. 3 गुणिला 5 किंवा 5 गुणिला 3 केलं तरी तेच उत्तर येईल. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, फक्त हे इकडून इकडे पहिलं नको करून घ्या, इकडूनच सुरुवात करायची. ठीक आहे, आलं लक्षात? आता लक्ष द्या, हे जे खालचे उरले यांचा पण गुणाकार करायचा. ठीक आहे, समोर याचं उत्तर किती येईल? 7 दुने
14 गुणिला सॉरी इथे प्लस आहे, प्लस 3 5 15 डिवायडेड बाय 7 5 35. ठीक आहे. यांची टोटल किती आहे? 14 1 14 14 दुने 28 ने 1 29 डिवायडेड बाय 35. ठीक आहे. ओके, आलं लक्षात? आता बघा, हे सर्व आपल्याला तिथे करून दाखवायचं नाही. ठीक आहे. आणि हे फक्त एवढंच गणित येणार नाही, याच्यामध्ये खूप मोठे गणित येते. ते प्लस आणखी एवढंच मोठं इकडे, प्लस तेवढंच मोठं तिकडे, त्यांची टोटल करावं लागेल. ओके, तर हे आपल्याला मोठ्या गणिताची तयारी आहे. तर बघा आता काय करायचं, डायरेक्ट करताना बेस हाती 14 हे लवकर करायसाठी सांगत आहे. लवकर कसं करू शकतो, त्याच्यानंतर 5 3 15 बरोबर, यांची टोटल किती? 29 डिवायडेड बाय 5 7 35. आलं तेच उत्तर, बरोबर आहे. आता इथे एखादी मोठी संख्या आली तर तुम्ही इथे प्लस करू शकता पटकन, बरोबर. आणि डिवायडेड बाय मध्ये तर ते डायरेक्ट गुणाकार करायचा आहे, डायरेक्ट गुणाकार करायचा. एवढी प्रोसेस करायची काही आवश्यकता आहे का? नाही. तर एक दुसरं गणित लिहा, 11 भागीला 12 मायनस 4 भागीला 7. याचं उत्तर अशा टाईपने काढा. 105 इथे मायनस आहे ना. आता बघा, मी म्हंटल तर डाव्या साईडने सुरू करायचा आहे. डावा साईड हा झाला, बरोबर. 11 गुणिला 7 करायचा आहे. किती आलं? 11 7 77 बरोबर. आणि 4 गुणिला 12 12 आहे तर 12 12 2 24 12 3 36 12 4 28. आता समजलं मी हे का बरं केलं होतं. मगाशी सोपी होतं, पण आता 77 मधून 48 काढायचे आहे, बरोबर. अरे 49 थांब ना, 7तून 8 जात नाही, 17तून 8 गेले किती उरले? 9. आजचा एक परत केला, 7तून 5 गेले किती उरले? 2. भेटलं उत्तर तुला 49 वाले. ठीक आहे. आणि 22 साठी 22 साठी 29 डिवायडेड बाय 84 त्याचं उत्तर आहे, बरोबर. आता साक्षी म्हणत असेल सर हे तर समजलंच नाही, तुम्ही तर पहिले वेगळंच केलं. तर बघा, 11 गुणिला 7 इथे मायनस 12 4 गुणिला 12 डिवायडेड बाय 12 गुणिला 7. याचं उत्तर किती येईल? एवढंच येईल. तर बघ, 11 7 77 मायनस 12 4 48 डिवायडेड बाय 12 7 84 म्हणजेच 29 84. त्याचं उत्तर तेच येणार. पण छेद समान असल्यास तिरपा गुणाकार न करता सरळ अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. याचं उदाहरण द्या. 5 भागीला 7 प्लस 9 भागीला 7. आता याच्यात काय सांगितलं आहे? छेद समान. छेद कोणते आहे? खालचे. छेद हे आहे आणि अंश कोणते आहे? वरचे, बरोबर. आता छेद सारखे आहे तर काय सांगितलं? सरळ सरळ या दोघांची काय करायची? जे बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. तर इथे डिवायडेड बाय 7. 9 आणि 5 14 बरोबर. 7च्या वाड्यात 14 येतात. 7 1 7 7 दुने 14. याचं उत्तर किती येईल? 2. याच्यामध्ये 11 कॉमन लिहिले खाली, 11 सारखेच आहे. त्याच्यानंतर 15 23 आणि 3 याचा बेरीज करायची. आता बघा, मी पहिले काय केलं, याच्यातले 3 काढून दिले. मी एक सांगत आहे, सोपी कसं करायचं त्याला. याच्यातले 3 काढले म्हणजे इथे 20 राहते. 15 आणि 20 येते टोटल तशी किती? 35. 35 आणि 3
36, 37, 38, 38 आणि 3 39, 40, 41. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, हा पार्ट वेगळा आहे, हे वेगळं. याच्यामध्ये काय करायचं आहे, पुन्हा कॉमन 15 लिहायचे, बरोबर. 16 आणि 25 ची टोटल करायची, आणि इथे मायनसचे चिन्ह असल्यामुळे 13 काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. 25 आणि 16, तर बघा पुन्हा या 16 मधून एक बाजूला ठेवून द्या, किती झालं ते 15. 25 ने 15 किती झाले, 25 मध्ये 5 ऍड केले 30, 30 मध्ये 10 ऍड केले 40, आणि हा एक किती, काही आलं का लक्षात मी काय बोलतो. तुम्ही आपल्या स्पीडवर चालून आले. हे बघा, 25 आणि 16 ऍड करायचे असेल तर तुम्ही डायरेक्टही करू शकता, किंवा अगर मनातल्या मनात करायचं असेल तर या 16 मधून एक बाजूला ठेवून द्या, म्हणजे हे 15 झाले. 15 आणि 25 किती होता, 25 मध्ये 5 ऍड केले मी पहिले, कारण की 15 मला मोठे वाटतात. ठीक आहे. 30 झाले, 30 मध्ये 10 ऍड केले, आणि तो ऍड एक करून दिला, म्हणजे 41 झाले. 41 मधून 13 काढायचे आहे. ठीक आहे. 41 एकातून 13, एक मधून 3 जात नाही, 11 मधून 3 गेले, किती उरलं, 11 मधून 3 गेले 8, है ना. आजचा एक परत केला, 4तून 2 गेले. ठीक आहे. हे थोडीशी प्रॅक्टिस लागेल, मी जे बोलत आहे ना ते तुम्हाला समजायला थोडीशी प्रॅक्टिस लागेल. ठीक आहे, हे समजलं. 2 पेक्षा जास्त, इथे बघा 1, 2, 3, 4 आहे, बरोबर. 2 पेक्षा जास्त आहे. 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी, याच्यात दोन्ही आलं, बेरीज पण आली आणि वजाबाकी पण आली. ही कोणत्या पद्धतीने करावी, लसावी पद्धतीने. ठीक आहे. आता लसावी पद्धत काय आहे, तर ती बघा, हे जे खालचे जे आकडे आहे ना, यांचा काढायचा सरळ सरळ लसावी. आता बघ, म्हणजे जे स्टुडंट होते नाही त्यांना मी लसावी सांगून देतो कसा काढायचा. ठीक आहे. ज्यांना येते त्यांना तर माहितच आहे. हा 4, त्याच्यानंतर हा 3, त्याच्यानंतर 12 आणि हा 6 असा लिहायचा बॉक्स पॅटर्न मध्ये. ठीक आहे. या बॉक्स पॅटर्न मध्ये तुम्ही लक्षात घ्या, याच्यामध्ये कॉमन अशी संख्या पाहिजे की सगळ्यांना भाग जात आहे. ठीक आहे. तर अशी कॉमन आहेच नाही. का बरं, कारण की 4 आणि 3 म्हणजे एक आहे, पण एकचा काही अर्थ नाही आहे. तो एक मसावी नाही काढायचा, आपल्याला लसावी काढायचा. अगर आपल्याला मसावी काढायचा असेल तर याचा मसावी सरळ सरळ काही 1. का बरं, कारण की 1 ने जर भाग दिला, हे बघा, या 1 ने जर भाग दिला तर 1 4 4, 1 3 3, 1 12 12, 1 6 6, बरोबर. तर ज्याला सगळ्यांनी भाग जातो, म्हणजे ज्या संख्येने सगळ्या संख्येला भाग जातो, ते म्हणजे काय झालं, मसावी. बरोबर. हा एक मसावी आला असता, पण आपल्याला मसावी नाही काढायचा, आपल्याला काय काढायचं आहे, लसावी. इथून सुरुवात करून देतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या कोण, म्हणजे कोणती अशी संख्या आहे ज्याने जास्तीत जास्त संख्येला भाग जाते, तर मला हा 3 दिसत आहे. ठीक आहे. मला 3 दिसत आहे, आणि दोन्ही पण, हा दोन्ही पण भाग जातो 4 12 6 ला. पण मी याच्यातलेच घेऊन घेतो आता सध्या. हे बघा, हा 3 घेतला. ठीक आहे. या 4 ला भाग जातो का 3 ने, नाही. तर म्हणून हा सरळ 4 जसाच्या तसा. 3 ला भाग जातो 3 ने, 3 1 3. 12 ला जातो 3 4 12. 6 ला भाग जातो 3 2 6. ठीक आहे. इथे बॉक्स वाढवतो मी थोडासा आणखी. आता बघा, इथे 4 4 2 हे कोणत्या पाड्यात येतात, 2च्या पाड्यात येतात. आला 2. ठीक आहे. इथे गेलं 2. 2 2 4, हा 1 ला भाग जात नाही, म्हणून 1 जसाच्या तसा. ज्याला भाग जात नाही तो जसाच्या तसा खाली उतरत. 2 2 4, 2 1 2. ठीक आहे. ओके. आता 2 ने भाग जातो, इथे पण जातो आणि इथे पण जातो, तो मी 2 ने पण देऊन देतो. ह्या 2 ने 2 1 2, 1 ला भाग जात नाही, 1 जसाच्या तसा. ह्या 2 ला भाग जातो 2 1 2, आणि या 1 ला भाग जात नाही, म्हणून जसाच्या तसा. ठीक आहे. आता ह्या कोणत्यातले बॉक्स आणि खालचे बॉक्स या सगळ्यांची करायची राहते गुणाकार. ठीक आहे. तेव्हा जाऊन आपल्याला भेटेल लसावी. तर बघा, 1 3 3 3 2 6, बरोबर. 6 2 12,
12 एक 12, 12 एक 12, 12 एक 12, 12 एक 12, बरोबर. याचा लसावी किती आला? 12. ओके. तर या स्टेप नंतर समोरच्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, हा लिहायचा आहे 12, सगळ्यांचा जो लसावी आहे तो. पण 5/4 गुणिला 12 प्लस 9/3 गुणिला 12 प्लस 11/12 गुणिला 12, ओके, मायनस 1/6 गुणिला 12. ओके, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही पहिले, कारण की तिथे टार्गेट होणार आहे. झालं. याच्यानंतर आता बघा, ह्या 4च्या पाड्यात 12 येतात, 4 त्रिक 12. 3च्या पाड्यात 12 येतात, 3 चौक 12. 12च्या पाड्यात 12 येतात, 12 एक 12. 6च्या पाड्यात येतात, 6 2 12. ठीक आहे. आता लक्ष द्या, 5 त्रिक 15 प्लस 9 चौक 36 प्लस 11 एक 11 मायनस, इथे मायनस चिन्ह नव्हतं म्हणून मायनस, 2 एक 2. ठीक आहे. हे 12 जसे तसे खाली. आता याची टोटल करावं लागेल. याची टोटल करताना आता बघा, 36 मधून एक बाहेर काढून देतो मी, 2 तर मायनस करायचे आहे. ठीक आहे. ह्या 11 मधून एक बाहेर काढून देतो, ते 2 तसेच गायब झाले. ठीक आहे. इथे उरलं 10, समजा 10 आणि 35 45, 45 आणि 15, 45 मध्ये 5 ऍड केले 50 आणि तिकडे किती झाले 60, बरोबर आहे. 60/12 केला तर 12 पंचे 60 होतात. 12च्या पाड्यात 60 येतात ना, 12 पंचे 60. उत्तर किती आलं त्याचं? ठीक आहे. लिहून घ्या. हे याला सोपी कसं करू शकता ते सांगतो. आता बघा, याच्यामध्ये जे आपण लसावी वापरू, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करायच्या वेळी काय लसावी पद्धत. तर लसावी कसा काढायचा बॉक्स मध्ये मी सांगितलं, याच्या आधी सांगितलं, बरोबर. पण आता एक पद्धत अशी आहे, जर पाढे आपल्याला येत असेल आणि ते फार लांब लचक नाही जाणार असेल, तर काय करायचं, सर्वात मोठा पाढा घ्यायचा. म्हणजे 4 3 12 6, याच्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे 12, बरोबर. त्याच्यामध्ये अशी संख्या बघायची जे कॉमन ह्या सगळ्यांमध्ये येणार. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला समजणार नाही पण मी सांगतो, 4 3 12 6. ठीक आहे. आता बघा, 12 एक 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सकम 72 लिहून द्या. 12चा पाढा तर तुम्हाला येतच असेल. 4चा पाढा इथं बघा, 4च्या पाढ्यामध्ये 4 एक 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 साखा 24. हा बघा 24 येत आहे. 4 साखा 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, हे 44. ठीक आहे. त्याच्यानंतर 48, त्याच्यानंतर किती येतात 52, 52. म्हणजे हा पाढा मला माहित आहे की 60 पर्यंत येऊ शकतो, कारण की मला इथे माहित आहे हा 60 याच्यातही येतो. 3चा पाढा अगर लांब लचक नेला तर तो पण 60 ने 3 ने पण भाग जातो ना 60 ला, म्हणजे 60 येतात 3च्या पाढ्यात. 6च्या पाढ्यात 60 येतात, तर त्याच्यातली कॉमन संख्या 60 येते. ठीक आहे. पण आता इथे मला सांगा, 60 ला 4 ने भाग जातो, हे कसं ओळखू आपण? शेवटच्या 2 संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. देऊन बघ, 60 ला 4 ने भाग, 4 एक 4, 2 उरतात, 4 पंचे 20, 15 एक 15, 15 2 30, 15 अधिक 45, 15 चौक 60. हे 4 गुणीला 15 केला तर 60 होणार. आलं लक्षात? म्हणून मला माहिती आहे, करूनच राहिलो. याच्यामध्ये तर सोपी आहे, 12 होता लसावी.
बघा 4 मध्ये 4, 3, 12 आणि 6. बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. हे 12 येऊन राहिले ना, कॉमन सांगतही नाही. मी चाललो आपला फ्लो मध्ये. 12 1 12, 6 1 6, 6 2 12. पहिले 12 येऊन आले ना, ते सांगूनच नाही आले. जाऊ दे, काही हरकत नाही. हे बघा इथे 12 येतात, 12 1 12 मध्ये 12 येतात. इथे 3 4 12 मध्ये 12 येतात. त्याच्यानंतर 4 3 12 मध्ये 12 येतात. हे कोणती पद्धत आहे? पाढे पद्धत. जर पाढे छोट्यामध्ये अगर आपला लसावी निघत असेल तर ही पद्धत वापरून घ्यायची, तेवढा बॉक्स करण्यापेक्षा. ठीक आहे, बघा ना इथे आलं ना 12, इथे कॉमन किती आले? 12. आता तुम्हाला माहित आहे इथे 12 ने गुणाकार करायचा सगळ्यांना, बरोबर आहे ना? इंटू 12 इंटू 12 इंटू 12, प्रत्येकाला 12 12 12 करायचे होते पहिले, नाही का? तुम्ही लिहिलं ना, ते लिहिलं ना? हा, आता नको लिहू, आता नको लिहू, आता नको, पेन बाजूला ठेवून दे. ठीक आहे, मग इथे 12 इथे 12 इथे 12 इथे 12. बघा 4 त्रिक 12, इथे 12 लिहिणार होतं, ते 12 4 ने कटले असते. 4 त्रिक 12, 3 5 15. ठीक आहे, इथे अगर 12 लिहिले असते तर 3 चौक 12, 4 9 36. इथे गुणीला 12 लिहिले असते तर 12 12 कटले असते. 12 1 12, 11 गुणीला 1 म्हणजे 11. आता बघा इथे प्लस आहे, त्यांची टोटल करायची. इथे प्लस लिहत नको बसा, टोटल डायरेक्ट करायची. 6 आणि 6, 12 चे 2 हातचा 1, 3 4 5 6. किती येतात इथे? नाही 62, हा 62. ठीक आहे, 62 आले, यांची टोटल 62 होती. मी 60 समजत होतो. आता इथे पण गुणीला 12 होते, मायनस करायचं आहे ना. गुणीला 12, 6 1 6, 6 2 12. तुम्हाला समजत आहे का मी 12 काय करतोय? सगळ्यात पहिली गोष्ट तर हे आहे की तुम्ही समजत आहे का मी काय करतोय. बघा इथे अगर 1/6 गुणीला 12 लिहिलं असतं, साइन 2 12 आणि 2 1 2, म्हणजे -2. इथे उत्तर किती आलं असतं? 60. इथे लिहिले मी 60, 12 पंचे 60. मी लिहिलं का तेवढं सर्व? नाही लिहिलं ना. ठीक आहे, आलं लक्षात?